साईमय रात्र. माझा चेहरा तर दिसत नाही काय रात्र झाली म्हणून. तर फायनली मी निघालोय शिर्डीच्या पदयात्रेसाठी सायकलनी. आता वाजलेत 10:15 झालेत. माझ्यासोबत माझा भाचा आलाय सोडायला मला. त्याचा पण चेहरा दिसत नाही नीट. तो मला इथपर्यंत बस स्टॉप पर्यंत सोडायला आलाय. तिथपर्यंत मी जाईन गोरेगाव स्टेशनला. पहिला गोरेगाव स्टेशन मधनं प्रभादेवीला उतरीन, कारण परेलमधनं आमची पालखी निघणार आहे. तर भेटू तिकडेच. चला, ओम साईराम. तर मी तिकीट घेतली आहे, बघू शकता तुम्ही. परळची घेतली आहे कारण आपण कधी प्रभादेवीला उतरणार आहे. प्रभादेवीला जाऊन माझा मित्र येईल, त्या मित्रासोबत मी जाणार आहे. अक्षय नाव आहे तिथं. 12ची पालखी आहे आमची. 12 वाजता निघणार आहे रात्री. कंटिन्यू राहा आमच्यासोबत. साईराम साईराम. आता आठवलं आपल्याला टोपी घ्यायची, कारण मित्र बोलला टोपी घेऊन ठेव, गरज पडेल उन्हात बिन्हात. तर जाऊया आपण आधी जरा मार्केटला जाऊया, टोपी घेऊया, मग आपण जाऊया. तर फायनली टोपी घेते आम्ही. सांगा तुम्ही कमेंट मध्ये कसा दिसतो ते. तर चला जाऊया आता लालबागला. लालबागला सॉरी बोलतोय, परळला जाऊया आधी. परळवरनं मित्राला फोन करूया, तो मित्र येईल मग माझा. भेटूया मग घरी जाऊया, त्याच्या आरामात करूया. मग आमची पदयात्रा सुरू होईल, मग पालखीची पदयात्रा. मित्रांनो, तर फायनली आम्ही स्टेशनला आलोय. आता ट्रेन पकडून जायचंय प्रभादेवीला. म्हणजे नक्की आपल्याला प्रभादेवीला जायचंय आधी. प्रभादेवीवरनं आल्यावर तो माझा मित्र येईल ना, त्याच्यासोबत मी घरी जाणार आहे त्याच्या आराम करायला. त्याच्यानंतर आम्ही परळला जाऊन ती सायकल पदयात्रा सुरू करणार. इकडं अहो ना, ट्रेन दिसते की नाही माहित नाही तुम्हाला, पण येते ती. इकट दिसतोय मित्रांनो, काय बोलू तुम्हाला. चला ठीक आहे. ट्रेनचे लाईट तुम्हाला दिसू शकते बघा. ट्रेन येते आपली. ट्रेन आली आपली. आहे अनंत कोटी ब्रह्मांड विनायकर राजाधिराज योगीराज परब्रह्म
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ जय जय महादेव विजय सो विजय सो गोर्या जय जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय साई बाबा की जय ऐकून कसं अडकला अरे टी शर्ट काय बाबा याची काय कधी लागणार आहे जय साईनाथ तर फायनली आम्ही निघालोय शिर्डीला जायला. वाजलेत आता 1:12 झालेत. आता आम्ही निघतोय पुढे. आम्ही अगोदरच पुढे आलोय पण टाइम नाही भेटला मला ब्लॉग बनवायला. तर आम्ही आता निघालो शिर्डीला जायला. पहिला कुठला पहिला भिवंडीला आमचा हॉल्ट आहे. हे आम्ही थांबणार आहे. आमच्यासोबत राहा कंटिन्यू. मग बोला ओम साईराम. साईराम तुम्ही बघू शकता आता चॉकलेट वाटप चाललंय. सगळ्यांना एक एक भेटणार. सगळ्यांना एक एक भेटणार. साईराम साईराम चॉकलेट. साईराम भावा साईराम. भावा साईराम. अक्षय साईराम. साईराम भावा. साईराम साईराम भावा. साईराम भावा. तुम्ही बघू शकता यांनी भगवा कलरचा जॅकेट घातलंय. साईराम साईराम. जय साईनाथ. तर सायमय रात्र 2 वाजलेत. आम्ही थांबलो इकडे थोडा आराम करायला. मित्र म्हणजे मीच नवीन आहे. हे जुने लोक आहेत. नाव काय भावा? दिनेश. दिनेश आणि हे साईराम. पक्या भाई आमचे. तर आता बाकीच्या लोकांची वाट बघतोय आम्ही. आता येत ते दमलोय खूप चालून चालून. म्हणजे सायकल चालून जाय दमलोय. चैन पण पडली माझी. बघा हात काळे झाले माझे. येत त्याची वाट बघूया. पुढचा ब्लॉग स्टार्ट करूया मग. ओम साईराम. साईराम. साईराम साईराम. लय लवकर आलात तुम्ही. अरे माझी पण निघाली बघ. ए माझी पण निघालेली. मग आता उजून मारून आणली. आता आम्ही निघतोय इकडून. आता आम्ही इकडून निघतोय. सरळ सरळ राईट मारणार. जय साईराम. जय साईराम. चला. साईराम. तर अजून पुढे जायचं आहे आपल्याला.
तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. नाश्त्याच्या हॉल्टला थांबायचं आहे. चला मग भेटू परत नाश्त्याच्या हॉल्टला. चला. साईराम साईराम. हे मला पहिला काय बोललेला. साईराम साईराम भावा साईराम साईराम. हे अक्षय कुठे गेला. साईराम साईराम भावा साईराम भावा साईराम. तर इकडे सगळे नाश्ता करायला थांबलेत. सगळे बिस्किट आहे बघा. पार्लीची बिस्किट खातायत. सोबत पाणी पण आहे. हे आमचे सेवाराम आहेत. हे आमचे सेवाराम आहेत. हे आमचे सेवाराम. हे आमचे चालक मालक. हे आमचे चालक मालक आहे. हे आमचे चालक मालक 1 नंबरचे. त्याला घेऊन जाणार आहेत. साईराम. चला खिशातले लिंबू काढा आणि चला आता. बोला जय साईनाथ. साईराम भाऊ साईराम. साईराम साईराम. बघू शकता तुम्ही लंगडतोय. मगाशी लंगडत चालत होता. हे पण साईराम बसलेत. हे पाणी पितायत जॅकेट विकेट घालून. अक्षयला बाई घामटा सुटलाय. हवा निघाली याची. हवा निघाली. याची सायकल ही नाही आहे. ही सायकल आहे साहेब. बघा किती पाणी पितो. बॉटल फेकून दिली साहेबांनी बघा. साईराम. त्या बाईसाहेबांना काय वाटतच नाही. भाऊ तुम्हाला काय वाटतंय. काय सवय आहे. यांना पण घामटा सुट्टय वाटतं. पुसतायत सगळे. चला आता पुढे भेटू. साईराम. चला साईराम. 3:30. ओम साईराम. जेवायला नंतर. साईमय रात्र वाजले आता 3:45 झालेत. थांबलोय इकडं नाश्त्याच्या वाटसाठी. थांबलोय आम्ही इकडे बघू शकता. हे बसले शांतपणे बसले तिकडे सगळेजण. साईराम बाबा साईराम. साईराम साईराम सगळ्यांना साईराम साईराम. हा नेहमी बाबा ब्लॉग वर साईराम बोलतो. अजून यायचे 30 जण. त्यांची वाट बघतोय आम्ही. तिकडे 2 जण थांबलेत. साईराम बाबा. त्या भावांना पण साईराम. ते 3 जण आलेले आहेत अशा तऱ्हेने. 2 म्हणजे 5 जण 6 जण. बाबा साईराम. आता मी हे ऐका या साईरामचे पाय लय दुखत. बघू शकता तुम्ही. साईराम बाबा साईराम. साईराम. फक्त जेवणाची तयारी नाश्त्याची तयारी होते. बनवून घेतला पाहिजे. त्याला खर्च सिंगल डायरेक्ट जोड विषय संपला. एकच चालू राहतो एका त्याला जायची काही काय विका.
काय नसते भाई. माझं मन बदलंय बाबा आता. जेव्हा माझा मन बदलेल ना, तेव्हा तुला एवढा फोटो काढायला लावेल ना. कधी मन मरणार तुझं? फ्रेश अक्षय बोबले फ्रेश. अक्षय बोबले फ्रेश. ते नेहमीच फ्रेश असतात. काय म्हणून त्यांचं रे आता झोपताना बनवत होते. उल्मन पास झाला. उल्मन पास बहुत नाचायला लागला. यांचे पाय गुडघ्यात आले वाटतं. ते काय बोलतात त्यांना समजत नाहीये. तर आजचा मेनू आहे मिसळ पाव आहे. मिसळ पाव आहे हे बघा. तरी बिरी आली मजबूत. काय तरी आली आहे ना. हे प्लेट घेऊन उभे आहेत सगळ्यांच्या हातात द्यायला. अध्यक्ष साहेब अध्यक्षांना झोप आली आहे. घेतलं तिकडे सगळ्यांना फरसाण वाटायला येत आहेत. फरसाण वाटप होत आहे. घेतात पण आहे. आपण पण घेऊया. माझं लक्ष पहिलंच गेलेलं. आणि टाक्यात आत घालून खाल्लाय. त्याला मी पाहिलाय. खा लालबागला. हे सगळ्यांनी प्लेटा घ्या. प्लेटी काय आहे ते घ्या. भेटला सगळं भेटतो. साईराम टाकलंय. अरे पटेल ना. अक्षय साईराम नाश्ता करायला या. नाश्ता हे बघा यांनी वाटतं अख्खा जेवणच घेतलंय. नाश्ता करायचा मूड नाही वाटतं. यांनी पण वाटतं जेवणच घेतलं. नाश्ता करायची इच्छा नाही वाटतं यांना पण. खाली झोप. आता 5 मिनिटात झाला इथं झोपायचं. गादी आणू गादी आणू. गादी बिदी आणू का? चला आपण मग फरसन घेऊन तर आपलं राहायचं. पहिला मान अध्यक्ष झाला आहे. पहिला मान द्यायला तुला. हे व्यवस्थित टाकलंय. हा व्हिडिओ बनव माझी. हा एक मोजून बघतो. सगळ्यांनी लाईनीत चला. लाईनीत सगळ्यांना भेटेल प्रसाद. हे बघा आले महाराज. काय म्हणतो विषय अक्षय? बघू शकता तुम्ही फरसाण इकडे संपत आले. संपले बोबलेचे. भोपलेचे फरसाण संपले. तू कशाला धरतो? गरम आहे ना रे. फडका घे ना खाली. मी आणलं हे काय माहिती वाढ. माझं पर्सेंट बघा आणि अक्षयचं पर्सेंट बघा किती फरक आहे. याचं पर्सेंट बघा किती फरक आहे. साईराम भाऊ. साईराम आले तिकडं. आमच्यापेक्षा तुम्ही पर्सेंट लय कमी घेतलंय. अंकल आपके लिए अच्छा त्यांच्यासाठी आहे काय? जाऊ दे. साईराम सगळे नाश्ता करायला बसलेत. ही माझी ताटली आहे. काय बोलला? सगळ्यांचं संपत आलं वाटतं.
त्यांचं जरा त्यांचं आहे जास्त आहे त्यांचं पण. अक्षय कुठे बसलाय? यांचं बाबा सगळं जेवणच वाटतंय. यांचं भयानकच आहे काहीतरी. सगळ्यात जास्त बाहेर 6 पाव झाले अजून 4 पाव घेतले. ओ साईराम, चला आपण पण जेवायला बसूया. भेटूया नंतर. साई महेश सकाळ वाजले 5:30. आम्ही तलप लागलेली म्हणून चायसाठी थांबलो इकडं. सगळे थांबलेत इकडं. साईराम साईराम हा पाणी प्यायला थांबलेला. काय सगळ्यात पहिला रे दाद्या या भावाने तर पूर्ण तोंडच लपवलंय आपलं. काय माहित. आता आम्ही एवढी सायकल चालवत आलोय. आता 15 मिनिटावर पुढे आमचा हॉल्ट आहे. आता आम्ही थांबलोय चाय प्यायला. आता पुढे सगळे बघा. आता आम्ही स्टॉप करतो. बघा साईराम सायकल टाकणार आम्ही सगळे. सगळ्यांच्या हालत मध्ये आले. बोबले काय बोलतच नाही. बोबले काय बोलणार आहे? बोबले मगाचपासून बोलतोय मला झोप आले, मला झोप आले. जॉबला जाणार आहेत, काही ऑफिसला, त्यामुळे त्यांना आजचा दिवस कसा जाईल हे बघतायत ते लोक. प्रत्येकाच्या परीने चाय बघा. चाय गरम गरम तर थोडीशी आहे. वाफा निघतायत पण काय माहित नाही थंडीचे आहेत की कसले. साईराम हे भाग घेतला काय? ए भाई खूप थकलेत. काय बोलू नाही शकत हे. आता आम्ही पोचलेलो आहे हॉल्टला. आता आम्ही झोपणार आहे थोड्याच वेळात. आता थोडी चहा वगैरे पिऊन थोड्याच वेळात झोपणार आम्ही आता. थँक्यू. आता आम्ही झोपणार आणि 11ला उठणार आणि ओम साईराम. आता झोपणार, सकाळी टेम्पोत बसणार. ओम साईराम. पाय दाबता दाबावं लागणार. ओम साईराम. सेवाराम. हा उद्याचा सेवाराम. उद्यापासून 4 दिवस. आणि हे मित्र आमची हे बिस्लरी घेऊन चाललेत हागायला. साईराम साईराम हे चालले चॉकलेट खायला. चॉकलेट खा. तर आम्ही आता झोपतोय. हॉल्टला पोहोचलोय आम्ही. सगळे झोपायची तयारी करतायत. हॉल्टला पोहोचलोय आता आम्ही. 6:30ला पोहोचलोय आम्ही हॉल्टला. तयारी करतायत.
अक्षय कसं वाटतं तुम्हाला पाहिजे पण देऊ साईराम माझे पण दुख तर नाही सकाळ आम्ही झोपतोय आता सकाळ झाली आणि आम्ही झोपतोय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा फॉलो करा म्हणजे शुभ सकाळ चला.